इकडे सुरेश धस यांच्याकडून होणारा शाब्दिक हल्ला परतवून लावण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी मैदानात उतरले। मंत्रिपद न मिळाल्यानं सुरेश धस यांना पोटशूळ झाल्याची बोचरी टीका मिटकरींनी केली। म्हणजेच महायुतीतच आता सामना सुरू झाला। आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूळ त्याच्या पोटात उठताना दिसतोय आणि मसाजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। हमाम में सब नंगे होते हैं सुरेश अण्णा। अमोल मिटकरी फार लहान आहे बरं का। माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडन। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको।